हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023च्या चालू घडामोडी आपण बघतोय आणि त्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार. सुरू करूया आजचा आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली जो काही पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या लोकांना जरी दिला जात असला तरी तो केंद्र सरकारच्या वतीनं दिला जातो, म्हणून आपण ह्याला राष्ट्रीय पुरस्कारामध्ये कन्सिडर करून ही न्यूज त्या ठिकाणी घेणार आहोत. सो पहिला पुरस्कार फार महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. आगामी काळामध्ये तुमच्या ज्या काही परीक्षा होणार असतील त्या परीक्षांमध्ये त्या ठिकाणी या पुरस्कारावरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे, कारण हा पुरस्कार जो आहे तो थोडा लेट दिला जातोय. 2023 वर्ष सुरू आहे आणि आपण पुरस्काराचं वर्ष त्या ठिकाणी बघतोय 2021. एकतर पुरस्काराची रक्कम फार मोठी आहे, केंद्र सरकारच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची कामगिरी करणारी जी लोक आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. त्यामुळं पुरस्कार थोडा महत्त्वाचा आहे. कुठला पुरस्कार आहे? त्या पुरस्काराचं नाव आहे गांधी शांतता पुरस्कार. आपण त्याला गांधी पीस प्राइज असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. बेसिकली हा पुरस्कार जो आहे तो या वर्षीचा पुरस्कार कोणाला मिळाला हे आपल्याला थोडं बघावं लागेल. ओके, सो बेसिकली या पुरस्काराची घोषणा जी आहे ती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने त्या ठिकाणी केलेली आहे आणि या वर्षीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर एका प्रकाशन संस्थेला. ओके, सो या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे गीता प्रेस या संस्थेला, जी गोरखपूरमधली संस्था आहे. तुम्हाला पुरस्कार विजेत्या संस्थेचं नाव आणि ती पुरस्कार विजेती संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हे पण तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. सो गीता प्रेस गोरखपूर यांना यावर्षीचा गांधी शांतता पुरस्कार किंवा गांधी पीस प्राइज किंवा 2021चा हा पुरस्कार मिळालेला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीनं या संस्थेची निवड केलेली आहे. ऑब्व्हियसली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या निवड समितीचे अध्यक्ष होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं बघायची आहे की या संस्थेनं पुरस्कार स्वीकारायला मान्यता दिलेली आहे, परंतु पुरस्काराची रक्कम जी आहे ती पुरस्काराची रक्कम स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या गरजू संस्थेला किंवा व्यक्ती संस्थांना तुम्ही या पुरस्काराची रक्कम द्या, कारण ही पुरस्काराची रक्कम जी आहे ती 1 कोटी रुपये आहे. 1 कोटी रुपये फार मोठी अमाऊंट झाली. ह्या संस्थेनं पुरस्कार स्वीकारायला मान्यता दिली आहे, परंतु पुरस्काराची रक्कम जी आहे ती रक्कम स्वीकारण्यास नकार त्या ठिकाणी दिलेला आहे. हे एक माहिती असू द्या, कारण तुम्हाला प्रश्न विचारताना तसं स्टेटमेंट त्या ठिकाणी आयोगाकडून दिलं जाऊ शकतं. ओके, येस. चलो, नंतर ज्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे त्या संस्थेविषयी आपल्याला थोडं जाणून घ्यावं लागेल. या संस्थेची स्थापना 1923 ला आहे. याचा अर्थ या संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. आयोग तिथं स्टेटमेंटला विचारू शकतं. जया दयाल गोयंका आणि घनश्याम दास जालान या 2 व्यक्तींनी 1923 मध्ये या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी केली होती. उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर या ठिकाणी ही संस्था आहे. बेसिकली गांधीवादी तत्वांचा प्रचार करणारं आणि साहित्याद्वारे ज्ञानाचा प्रसार करणारं हे जगातलं सर्वात मोठं प्रकाशन आहे. म्हणजे आपण त्याला पब्लिकेशन आहे असं म्हणू शकतो. पब्लिकेशन म्हणजे विविध पुस्तकांचं प्रकाशन करणाऱ्या ज्या संस्था आहे त्याला आपण प्रकाशन म्हणतो किंवा पब्लिकेशन त्या ठिकाणी म्हणत असतो. थोडक्यात ही वेगवेगळ्या पुस्तकांच्या आवृत्ती त्या ठिकाणी बाहेर काढत असते. फक्त माहिती असू द्या, आतापर्यंत किती पुस्तकांचं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे तर 14 भाषांमधील जवळजवळ 41 कोटी 70 लाख पुस्तकांच्या प्रती त्यांनी आतापर्यंत प्रिंट केलेल्या आहेत. श्रीमद भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेच्या 16 कोटी 21 लाख प्रती त्यांनी प्रिंट केलेल्या आहेत आणि आतापर्यंत जी काही त्यांनी सर्वाधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत ती हिंदी भाषेतील आहेत. जी काही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यातली 41.5% पुस्तकं ही हिंदी भाषेतील आहेत. हे थोडं परीक्षेच्या दृष्टीने एवढं महत्त्वाचं नाहीये, परंतु आयोगाचा जो काही कल आहे तो जर बदलता कल लक्षात घेतला तर काही सांगता पण येत नाही. ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा या आकडेवारीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, इथं आयोगाचा जो काही ट्रेंड आहे तो प्रश्न विचारण्याचा हा ट्रेंड असेल की 2021चा गांधी शांतता पुरस्कार कोणत्या संस्थेला किंवा व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गीता प्रेस जी आहे गोरखपूरमधली तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. आम्ही फोटोग्राफ्स पण त्या ठिकाणी तसे टाकत असतो जेणेकरून तुमच्या जी काही पिक्टोरियल मेमरी आहे ती दीर्घ काळासाठी त्या ठिकाणी हे सगळं लक्षात ठेवेल. इथे परत एकदा ह्या स्लाइडवरती बघून घ्या. इथं लिहिले बघा, गीता प्रेस गोरखपूर. ओके,
इथं लिहिलेलं आहे 1923ला स्थापना झालेली आहे. इथं गांधी पीस पुरस्काराची जी काही ट्रॉफी आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सो हे झालं ज्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे तिच्याबद्दल. ओके, आता आपण बघूया की हा पुरस्कार नक्की काय आहे. ओके, सो या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1995ला. महात्मा गांधी यांची 125वी जयंती होती. लक्षात ठेवा, इथं महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. पुरस्काराची सुरुवातीचं वर्ष पण माहीत पाहिजे आणि या पुरस्काराला सुरुवात करण्याचं कारण काय होतं, तर महात्मा गांधी यांची 125वी जयंती होती म्हणून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गांधी यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो किंवा महात्मा गांधींच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. याचा अर्थ जे काही गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत त्या मार्गाने जे काही समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. सो बेसिकली काय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा आणि इतर गांधीवादी मार्गाने योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा हा सन्मान आहे. थोडक्यात गांधींची जी काही प्रिन्सिपल्स आहेत त्या गांधीयन प्रिन्सिपल्सचा वापर करून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आणि संस्था आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. याचा अर्थ हा फक्त व्यक्तींना दिला जाणारा सन्मान नाहीये, तर त्यासोबत विविध संस्थांना देखील हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. ओके, येस, हा पुरस्कार कुणाकडून दिला जातो, भारत सरकारकडून त्या ठिकाणी दिला जातो. पुरस्काराची रक्कम फार मोठी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, कारण केंद्र शासनाकडून जे काही महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात त्यातली कदाचित ही एवढ्या मोठ्या रकमेचा पहिलाच पुरस्कार त्या ठिकाणी असावा. एवढ्या मोठ्या रकमेचा केंद्र शासनाकडून दुसरा कुठला पुरस्कार त्या ठिकाणी दिला जात नाही. सो 1 कोटी रुपये या पुरस्काराची रक्कम त्या ठिकाणी आहे. आतापर्यंत टोटल 20 व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एका निवड समितीच्या माध्यमातून या पुरस्कार विजेत्या लोकांची किंवा संस्थेची निवड त्या ठिकाणी केली जाते आणि या निवड समितीचे प्रमुख मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष त्या ठिकाणी असतात. सो पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि अन्य एक प्रतिष्ठित व्यक्ती, या 5 जणांच्या निवड समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला हा गांधी शांतता पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. सो बेसिकली अहिंसा आणि इतर गांधीवादी मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन करणाऱ्या व्यक्ती संस्थांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. पहिला पुरस्कार जो दिला जुलियस नायरेरे यांना, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष होते, हे माहिती असू द्या, कदाचित तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. पुरस्कार जिंकणारी पहिली संस्था आहे रामकृष्ण मिशन. 1998 मध्ये या संस्थेला हा पुरस्कार मिळाला होता. मी पहिली संस्था म्हणले आणि पहिले विजेते त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आतापर्यंत एकाच महाराष्ट्रीयन व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत बाबा आमटे, ज्यांनी कुष्ठरोग निवारणासाठी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलं होतं 1999ला. आणि माहिती असू द्या, हा पुरस्कार 2021चा आहे. 18, 19 आणि 20 या 3 वर्षी हा पुरस्कार कोणाला मिळाला होता. 18 मध्ये योएही सासाकावा जे जपानचे आहेत त्यांना मिळाला. नंतर 2019चा ओमानचे राजे काबूस बिन सईद अल सईद या व्यक्तीला मिळालेला आहे. आणि 21चा पुरस्कार जो मरणोत्तर जाहीर झालेला आहे, 20चा पुरस्कार तो तुम्हाला माहित पाहिजे, शेख मुजीबुर रहमान, जे बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखले जातात, बंगबंधू म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखले जातात. शेख हसीना ज्या सध्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांचे वडील म्हणून त्यांना ओळखलं जातं. सो शेख मुजीबुर रहमान यांना बांगलादेशचे जे आहे त्यांना मरणोत्तर 2020चा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. सो 21चा पुरस्कार गीता प्रेस जी गोरखपूरची आहे त्यांना मिळालेला आहे. आणि हे थोडं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न विचारण्याची आयोगाची शक्यता थोडी जास्त आहे. मग पुढच्या वर्षीची तुमची येणारी कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा आगामी काळामध्ये होणाऱ्या तुमच्या ज्या काही मुख्य परीक्षा आहेत त्यांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा कोणत्याही तुम्ही सरळ सेवेची जरी तयारी करीत असाल तरी ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची थोडी शक्यता जास्त आहे. येस, नंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत, तो म्हणजे 57वा ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी 2022. आता तुम्ही म्हणाल की सर हे मागच्या वर्षीच आम्ही जे काही रेफरन्स मटेरियल होतं त्याच्यामध्ये वाचून काढलेलं आहे, परत एकदा हा पुरस्कार घेण्याचं लॉजिक काय आहे. तर लक्षात ठेवा, या पुरस्काराची घोषणा पाठीमागच्या वर्षी झाली होती, परंतु या पुरस्काराचं वितरण जे आहे ते या मागच्या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं एखाद्या प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी वर्तमानपत्रामधल्या या न्यूजवरती जर लक्ष गेलं तर कदाचित तो परत एकदा या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता
शक्यता जास्त असू शकते, कारण बऱ्याच वेळेला प्रश्न काढणारे लोक हे तेच नसतात, वेगवेगळे त्या ठिकाणी असतात. त्याला माहीत नसतं बऱ्याच वेळेला की याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांवरती या XYZ टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहे का नाही. सो आयोगाने आतापर्यंत एकदा या 57वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारलेला आहे की थोडक्यात 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे, असा साधा सिंपल प्रश्न विचारलेला आहे. परंतु हा ज्ञानपीठ पुरस्कार मागच्या वर्षी घोषणा झाली होती, यावर्षी तो प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणजे त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला दिसते बघा, हे जे काही दामोदर मावजो आहेत त्यांना हा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो दिला जातोय. PS श्रीधरन पिल्लई जे गोव्याचे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणून तुम्हाला हा परत एकदा मी त्या ठिकाणी घेतोय. किंवा बरेच मुलं जे आहेत की पहिल्यांदाच आमची बॅच जॉईन केलेली असेल त्यांना पण हा पुरस्कार माहिती असावा म्हणून त्या ठिकाणी मी परत एकदा शिकवतोय. ओके, सो 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर दामोदर मावजो. हे तुम्हाला चांगलं माहित आहे, हे एक कोकणी लेखक आहेत. प्रश्न हा पण विचारला जाऊ शकतो की 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भाषेतील लेखकाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो कोकणी भाषेतील दामोदर मावजो यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. PS श्रीधरन पिल्लई जे गोव्याचे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कोकणी ही गोव्यातली भाषा आहे आणि त्यामुळं कदाचित गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असावा. पुरस्कार जिंकणारे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे कोकणी भाषेतील दुसरे साहित्यिक आहेत. याच्यापूर्वी रवींद्र केळेकर यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला होता. हे आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, फक्त माहिती असू द्या फक्त की दुसरे साहित्यिक आहेत. यांना म्हणजे दामोदर मावजो यांना 1983 मध्ये कार्मेलिन या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देखील त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. सो पुरस्काराची घोषणा 2022 मध्ये आहे, परंतु त्याचं पुरस्काराचं वितरण 2023 जूनमध्ये आहे, म्हणून हा पुरस्कार आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे त्याच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया, कारण भारतामध्ये साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान त्या ठिकाणी आहे. बरीच मोठी पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे, म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. पुरस्काराची घोषणा आहे 1961, परंतु पुरस्काराची पहिला पुरस्कार जो दिला गेला तो घोषणेनंतर 4 वर्षांनी. पहिला पुरस्कार 1965 मध्ये जी शंकर करूप जे मल्याळम साहित्यिक होते त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 11 लाख रुपये आणि सरस्वतीची कास्य प्रतिकृती. जर तुम्ही इथं बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते बघा, इथं सरस्वतीचे कास्यचा पुतळा किंवा प्रतिकृती त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. सो 11 लाख रुपये आणि सरस्वतीच्या कास्य प्रतिकृती किंवा पुतळा त्या ठिकाणी आहे. ओके, 1965 ते 1982 साहित्यिकाचा एका विशिष्ट साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार दिला जात असे, म्हणजे एखाद्या विशिष्ट पुस्तकासाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जात असे. परंतु 1982 पासून त्या ठिकाणी एकूणच साहित्यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या साहित्यिकांना विविध भाषेतील हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार देताना टोटल 23 भाषा त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. आपल्या भारताच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी अशा टोटल 23 भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यिकांना दिला जाणारा हा पुरस्कार आहे. याचा अर्थ दरवर्षी 23 नाही तर दरवर्षी ह्या 23 पैकी कोणत्या तरी एका भाषेतील साहित्यिकाला पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा की एकूण किती भाषेतील साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो, 23. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 22 आपल्या 8व्या परिशिष्टातल्या भाषा आणि इंग्रजी. ओके, हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. पुरस्कार देणारी संस्था माहिती असू द्या, भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट, टाइम्स ऑफ इंडिया नावाचा जो काही वृत्तपत्र समूह आहे त्यांची एक संस्था आहे भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट, त्यांच्याकडून दरवर्षी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आतापर्यंत टोटल 62 लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे, त्यातल्या 8 महिला आहेत. सर्वाधिक पुरस्कार जे आहेत ते आतापर्यंत हिंदी भाषेतील लेखकांना मिळालेले आहेत 11, नंतर आहे कन्नड आणि बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी 6. फक्त हे तुम्हाला माहित असू द्या, पाठीमागचं फक्त कन्नड आणि बंगाली आणि मल्याळम हे फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन मग तुम्हाला दिलेले आहे. पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला आहेत आशापूर्णा देवी. 1976 मध्ये त्यांना बंगाली भाषेतील योगदानासाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता. इंग्रजी भाषेतील आतापर्यंत फक्त एकाच साहित्यिकाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि याच्यापूर्वी जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला होता तेव्हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो आतापर्यंत
इंग्रजी भाषेतल्या लेखकासाठी एकदाच हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे अमिताव घोष. जर तुम्हाला असं विचारलं की ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. या पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. पहिला पुरस्कार 1965 मध्ये देण्यात आला. आतापर्यंत एकमेव इंग्रजी साहित्यिकाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. असं स्टेटमेंट जर दिले तर माहिती असावं म्हणून मी एवढी डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देतोय. आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यातले पहिले आहेत वि स खांडेकर 1974 मध्ये ययाती पुस्तकासाठी. नंतर आहे विवा शिरवाडकर किंवा आपण त्यांना प्रेमानं कुसुमाग्रज म्हणतो 1987 मध्ये. नंतर आहे विंदा करंदीकर 2003 मध्ये. आणि 50वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो भालचंद्र नेमाडे यांना 2014 मध्ये जाहीर झाला होता. ओके, सो हे पहिले 3 लक्षात ठेवायला आपल्याला सोपं आहे बघा. प्रत्येकाच्या नावामध्ये वी दिसते बघा. वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर आणि विंदा करंदीकर. सो आणि नंतर आहेत भालचंद्र नेमाडे. सो आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. फक्त माहिती असू द्या, जर तुम्हाला मॅच द पेअरला वगैरे प्रश्न विचारला तर की आपण बघितलं की 57वा पुरस्कार जो आहे तो दामोदर मावजो यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. कोकणी भाषेतील आहे. फक्त माहिती असू द्या, 54, 55, 56, 18, 19 आणि 20 कुणाकुणाला कोणत्या कोणत्या भाषेतला मिळालेला आहे. आपण मगाशी बघितलं अमिताव घोष यांना इंग्रजीसाठी मिळालेला आहे 2018 मध्ये. नंतर आहे अक्कितम अच्युतम नंबूद्री जे मल्याळम भाषेतील आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 21चा म्हणजे 2022च्या पूर्वी नीलमणी फुकन यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे, जी आसामी भाषेतील कवी त्या ठिकाणी आहेत. सो जर तुम्हाला मॅच द बेअरला प्रश्न विचारला तर ॲटलिस्ट आता मी तुम्हाला 52-53 पासून दिलेला आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला 55 आणि 56 तरी माहीत पाहिजे. कारण जर तुम्हाला मॅच द पेअरला विचारला तर किमान त्यातले 2 जरी माहीत असतील तरी उत्तर काढता येईल. 18 नाहीये की तुम्ही सगळेच पाठ केले पाहिजेत, परंतु 18चा अमिताव घोषला आहे हे तुम्हाला लक्षात राहू शकतं. ओके, अक्कितम अच्युतम नंबूद्री हे जे आहेत मल्याळम आणि नीलमणी फुकन हे मॅच द पेअरला विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे इथं लिहून ठेवा की हे मॅच द पेअरला विचारण्याची शक्यता जास्त आहे आणि ॲटलिस्ट हे 2 तरी माहीत पाहिजे, किमान 2 माहीत पाहिजे. आणि आपल्याला 57 तरी एनी हाऊ त्या ठिकाणी माहीतच असतो. ओके, सो हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे ज्याच्यावरती आयोगाने कंटिन्युअसली प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या अँगलवरती. ओके, सो माहिती असू द्या तुम्हाला. चलो, नंतर आहे बघा 4थे राष्ट्रीय जल पुरस्कार 2022. ओके, सो महत्त्वाचा आहे. वॉटर कॉन्झर्वेशनसाठी महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या ज्या काही संस्था असतील, राज्य असतील, ग्रामपंचायत असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. सो बेसिकली हे जल पुरस्कार कशासाठी आहेत तर वॉटर कॉन्झर्वेशनसाठी महत्त्वाचं आहे, किंवा पाण्याच्या संवर्धनासाठी चांगली काम करणारी राज्य असतील, जिल्हे असतील, त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. या पुरस्काराचे वितरण आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलं. टोटल 11 कॅटेगरी आहेत. ह्या 11 कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी हे पुरस्कार वितरण करण्यात आलं. पण लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारताना सगळ्यात जास्त प्रश्न कुठं विचारण्याची शक्यता आहे तर तो आहे सर्वोत्कृष्ट राज्य. या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश. इथंच प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार खालीपैकी कोणत्या राज्याला देण्यात आला तर इथं तुम्हाला दिसते बघा मध्य प्रदेश. इथं तुम्हाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी शिवराज सिंग चौहान दिसत आहेत आणि आम्ही थोडं त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आणि सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये मध्य प्रदेश 1 नंबरला आहे, 2 नंबरला ओडिशा, 3 नंबरला संयुक्तरित्या आंध्र प्रदेश आणि बिहार त्या ठिकाणी आहेत. आणखीन जर तुम्हाला डिफिकल्टी लेवल जर वाढवून प्रश्न विचारला तर सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये कोणाला पुरस्कार मिळालेला आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा पुरस्कार मिळालेला आहे गंजम नावाचा जिल्हा आहे ओडिशा मधला. इथं प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारताना एकतर सर्वोत्कृष्ट राज्य विचारला जाऊ शकतं किंवा सर्वोत्कृष्ट जिल्हा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. नमक्कल तामिळनाडूचा आणि तेलंगणामधला आदिलाबाद. ओके, हे 2 आणि 3 नंबरचे आहेत. परंतु मला वाटतं की मध्य प्रदेश आणि गंजम तुम्ही चांगलं लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामपंचायतीचा पुरस्कार जो आहे तो जगन्नाथपुरम ग्रामपंचायत तेलंगणाची त्या ठिकाणी आहे. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ती चंदीगडला त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुरस्कार विजेत्या महाराष्ट्रातील संस्था
संस्था, गट आणि क्रमांक अशी त्या ठिकाणी केलंय. मी तुम्हाला म्हटलं की 11 श्रेणीमध्ये आहेत. सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये पण नाहीये, सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये पण नाहीये. ओके, परंतु ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही पुरस्कार मिळालेले आहेत. सो बघूयात आपण. मलकापूर नावाची नगर परिषद आहे जी कराड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे. सर्वोत्तम शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कॅटेगरीमध्ये 3रा क्रमांक त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. नंतर कडेगाव नावाची ग्रामपंचायती आहे जालना जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामध्ये पण कडेगाव नावाचा एक तालुका आहे, पण लक्षात ठेवा तो कडेगाव वेगळा आहे, पण ही कडेगाव ग्रामपंचायत आहे. सो कडेगाव ग्रामपंचायत जालना जी आहे त्यांना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार आहे. नंतर आहे भारतीय जैन संघटना जी आहे पुण्यामधली, त्यांना सर्वोत्कृष्ट NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन मध्ये हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ह्या तिन्ही संस्थांना त्या ठिकाणी 3राच क्रमांक आहे. तुम्ही म्हणाल की सर ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं हा आहे इम्पॉर्टंट, कुठल्या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा मिळालेला आहे, तर कडेगाव ग्रामपंचायत जालना जिल्ह्यातली. ओके, येस. सो जर तुम्हाला आपण म्हणतो ना की सरळ सेवा भरतीला कधी कधी महाराष्ट्राच्या निमित्तानं तुम्हाला काही प्रश्न विचारला तर हा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये भारत राज्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. कडेगाव, हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो नेक्स्ट. नंतर आहे राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार. फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्या एक फार मोठ्या नर्स होत्या. त्यांनी फार मोठं योगदान त्या ठिकाणी मेडिकल क्षेत्रामध्ये केलं होतं, म्हणून फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या स्मरणार्थ ज्या काही परिचारिका आहेत, ज्या नर्सेस आहेत, त्यांनी जी काही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात. सो राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2022 आणि 23 एकाच वेळेला 22 आणि 23 या 2 वर्षाचे पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. पुरस्काराचं महत्त्व आपल्याला कळतं कधी बघा, जेव्हा हा पुरस्कार कोणाकडून दिला गेलेला आहे. सो या पुरस्काराचं वितरण हे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. टोटल 30 परिचारकांना म्हणजेच नर्सेसला त्या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 15 आहेत 2022च्या आणि 15 आहेत 2023च्या. सो माहिती असू द्या फक्त की एकूण किती नर्सेसला किंवा महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर टोटल 30 आहेत. त्यातल्या 15 आहेत 2022च्या, 15 आहेत 2023च्या. आता तुम्ही म्हणाल की सर हे 30चे 30 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, तर नाही. लक्षात ठेवा, आपल्याला फक्त या 30 मध्ये महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्या ज्या काही परिचारका आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो सुजाता पीटर तुस्कानो, इथं फक्त 22 आणि 23 त्या ठिकाणी करा, फक्त थोडं करेक्शन करून ठेवा. ओके, सुजाता पीटर तुस्कानो, ब्रिगेडियर अमिता देवराणी आणि पुष्पा श्रावण पोडे ह्या 3 महिला आहेत, ज्या 3 महिलांना त्या ठिकाणी हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, सुरुवात या पुरस्काराची झाली 1973 ला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. नर्सेस आणि नर्सिंग व्यावसायिकांना दिला जाणारा हा सन्मान आहे. थोडक्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कोणाला दिला जातो, तर लक्षात ठेवा, जे काही नर्सेस आहेत, परिचारिका आहेत, त्यांना त्या ठिकाणी दिला जातो. 50,000 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. सो 22 आणि 23चे अनाऊन्स त्या ठिकाणी झालेले आहे. त्याच्यामध्ये टोटल 30 महिला आहेत. त्याच्यामध्ये 3 महिला आपल्या महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. चलो, नंतर एक आपण फार महत्त्वाचा पुरस्कार त्या ठिकाणी बघणार आहोत. पुरस्काराचं पहिलंच वर्ष त्या ठिकाणी आहे, परंतु मला असं वाटते की प्रश्न विचारण्याची थोडी शक्यता जास्त आहे, कारण जसा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तसाच या पुरस्काराचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आपण बघितला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा कोणत्याही इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला त्या ठिकाणी दिला जातो. तसाच एक पुरस्कार आहे बघा, पहिला, लक्षात ठेवा, पहिला बँक ऑफ बडोदा. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की बँक ऑफ बडोदा नावाची जी काही सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जात असणार आहे. राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार. लक्षात ठेवा, राष्ट्रभाषा म्हणजे काय, आपली जी राष्ट्रभाषा आहे ती म्हणजे हिंदी. या राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी बँक ऑफ बडोदानं हा पुरस्कार सुरू केलेला आहे. त्यामुळे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीपैकी भारतातल्या कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेनं राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे, तर त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ बडोदा. कदाचित त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन असं तुम्हाला असू शकतो की त्या ठिकाणी SBI वगैरे, कारण SBI ही सार्वजनिक क्षेत्रातली मोठी बँक त्या ठिकाणी आहे. सो बँक ऑफ बडोदानं राष्ट्रभाषा पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. याचा अर्थ काय बघा, कोणतंही आपल्या
8व्या परिशिष्टातलं पुस्तक, ज्याचं त्या ठिकाणी हिंदीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्या पुस्तकाचा मूळ लेखक आणि हिंदीमध्ये त्या पुस्तकाचा अनुवाद करणारा लेखक या दोघांना त्या ठिकाणी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. ओके, सो बघूयात आपण काय प्रकार आहे. तर पुरस्कार विजेते लोक आहेत बघा, एक आहेत मोहसिन खान जे पुस्तकाचे मूळ लेखक आहेत आणि दुसरे आहेत सईद अहमद जे या पुस्तकाचे अनुवादक आहेत. डिटेलमध्ये बघूयात आपण काय झालेलं आहे. ओके, सो पुरस्कार विजेते लोक दोन आहेत, मोहसिन खान जे पुस्तकाचे मूळ लेखक आहेत आणि सईद अहमद हे अनुवादक आहेत, म्हणजे ट्रान्सलेटर त्या ठिकाणी आहे. कुठलं पुस्तक आहे ज्या पुस्तकाला हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे? तर पुस्तकाचं नाव इंटरेस्टिंग आहे बघा, अल्लाह मियां का कारखाना. लक्षात ठेवा, अल्लाह मियां का कारखाना या पुस्तकाला त्या ठिकाणी पहिला बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुस्तकाची मूळ भाषा उर्दू आहे आणि उर्दू भाषेचं हिंदीमध्ये त्या ठिकाणी अनुवाद करण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवा, कोणतीही भाषा आणि त्याचं इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. पुरस्काराची रक्कम बघा, जो मूळ लेखक आहे त्याला 21 लाख रुपये, अनुवादक जो आहे त्याला 15 लाख रुपये त्या ठिकाणी दिलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा, मूळ लेखकाला 21 लाख आणि त्याच्या अनुवादकाला 15 लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. पुरस्कारासाठी जी काही निवड समिती होती त्या निवड समितीच्या प्रमुख आहेत गीतांजली श्री. गीतांजली श्री यांना 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं रेत समाधी. या रेत समाधी पुस्तकासाठी 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्याच महिला, भारतीय महिला देखील त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. इतर 5 उपविजेते लेखक आणि हिंदी अनुवादकांना मिळणारी रक्कम. आणखीन 5 उपविजेते आहेत ज्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत पुस्तक लिहिले ज्याचा हिंदीमध्ये अनुवाद त्या ठिकाणी केलेला आहे. सो या 5 भाषेतील लेखक आणि त्या पुस्तकांचं अनुवाद केलेले हिंदी भाषेतील लेखक यांना टोटल थोडक्यात आपण म्हणू शकतो की 5 + 5 असे 10 लोक त्या ठिकाणी झाले. हा 10 लोकांना पण पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे. 3 लाख आणि 2 लाख, जसं इथं 21 लाख आणि 15 लाख आहे तसं 3 लाख मूळ लेखक आणि 2 लाख हिंदी भाषेतील जी काही अनुवादक आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो प्रश्न विचारताना तुम्हाला इथं प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की खालीपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेनं राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराची सुरुवात केलेली आहे? तर ते आहे बँक ऑफ बडोदा. कुठली 2 लोक आहेत? तर मोहसिन खान आणि सईद अहमद. कोणत्या पुस्तकासाठी? तर अल्लाह मियां का कारखाना. कोणत्या भाषेतील मूळ पुस्तक आहे? तर उर्दू. आणि अनुवादित झालेली भाषा काय आहे? तर हिंदी त्या ठिकाणी आहे. सो थोडक्यातच काय, तर हिंदी जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याला प्रमोशन करण्यासाठीचं हे पुस्तक त्या ठिकाणी किंवा हा पुरस्कार त्या ठिकाणी आहे. ओके, बेसिकली आता आपण नंतर बघणार आहोत इतर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाले, राष्ट्रीय पुरस्कार, आता आपण इतर पुरस्कार त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, पहिला पुरस्कार महत्त्वाचा आहे ज्याचा रेफरन्स घेऊन मागच्या वर्षी राज्यसेवेला आयोगाने प्रश्न विचारला होता. जागतिक आरोग्य संघटनेचा जागतिक तंबाखू विरोधी दिवस पुरस्कार 2023 कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? तर मेघालय या राज्याला दिलेला आहे. 2022 मध्ये हा पुरस्कार झारखंड राज्याला त्या ठिकाणी देण्यात आला होता. 31 मे हा दिवस दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. आणि तंबाखूचं जे काही व्यसन आहे ते तरुणांमध्ये असेल, देशातील नागरिकांमध्ये असेल, ते कमी करण्यासाठी कोणकोणती राज्य, कोणकोणते देश त्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून त्या ठिकाणी हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आणि हा पुरस्कार जो आहे तो यावर्षी मेघालय राज्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. येस. नंतर आहे जर्मन बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार. सलमान रश्दी जे भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आहेत त्यांना जर्मन बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो जर्मन बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार सलमान रश्दी. नंतर बघा, अमेरिकेच्या श्रम विभागाचा इक्बाल मसीह पुरस्कार 2023 तो मिळालेला आहे ललिता नटराजन. बालमजुरीच्या निर्मूलनासाठी जे काही चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आहेत त्यासाठी अमेरिकेचा जो काय लेबर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. कारण बऱ्याच वेळेला जी काही लहान मुलं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी कामामध्ये गुंतलेली असतात आणि हे कुठेतरी बालमजुरीचं प्रमाण कमी व्हावं म्हणून ललिता नटराजन यांनी प्रयत्न केलेलं होतं.
सो हा इक्बाल मसीह नावाचा मुलगा आहे, ज्याला एका ठिकाणी बालमजुरीच्या क्षेत्रामध्ये गुंतवलेलं होतं. तिथून तर हा मुलगा पळून आला आणि त्याच्यानंतर त्यानं बालमजुरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. परंतु नंतर काही लोकांनी या 10-12 वर्षाच्या मुलाची हत्या त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्या स्मरणार्थ अमेरिकेच्या श्रम विभागानं हा इक्बाल मसीह नावाचा पुरस्कार त्या ठिकाणी सुरू केला होता. हा एक छोटा मुलगा होता. हा ज्या ठिकाणी त्याला कामासाठी ठेवलं होतं तिथून तो पळून आला आणि बालमजुरीच्या निर्मूलनासाठी त्याने काम केलं होतं. एवढ्या लहान वयात एवढी मोठी म्हणतो ना आपण अचिव्हमेंट करणं फार मोठी गोष्ट आहे. परंतु काही समाजकंटकांनी त्याला हत्या केलेली होती. म्हणून बालमजुरीसाठी काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आणि संस्था आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. पुरस्कारामध्ये तुम्हाला फक्त नाव असू शकतं की इक्बाल मसीह पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, ललिता नटराजन. ओके, नंतर आहे ख्रिस्तोफन ब्लँड पुरस्कार 2023. पॅटरसन जोसेफ यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. द सिक्रेट डायरीज ऑफ चार्ल्स इग्नॅटियस सँचो असं त्या पुस्तकाचं नाव आहे. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ख्रिस्तोफन ब्लँड पुरस्कार, पॅटरसन जोसेफ. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, नंतर आहे ग्रीन टेक पुरस्कार, ग्रीन टेक सुरक्षा पुरस्कार, राष्ट्रीय इस्पात निगम किंवा त्याला विजाग स्टील असं देखील म्हणतात. सुरक्षा उत्कृष्टता या कॅटेगरीमध्ये हा ग्रीन टेक सुरक्षा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर आहे आंतरराष्ट्रीय युनियन सार्वजनिक वाहतूक पुरस्कार. बार्सिलोना नावाचं शहर आहे, तिथं हा आंतरराष्ट्रीय युनियन सार्वजनिक वाहतूक पुरस्कार म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी चांगलं काम करणाऱ्या संस्था असतील, राज्य असतील, देशांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. 2 संस्थांना हा पुरस्कार मिळालेला आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MSRTC आहे तसं केरळमध्ये KSRTC आहे. ओके, केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळ. ओके, थोडक्यात आपली लालपरीसाठी MSRTC आहे तसं तिकडं KSRTC आहे. सो केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळ आणि बेस्टच्या माध्यमातून मुंबईमध्ये त्या ठिकाणी बस सर्व्हिस उपलब्ध करून दिली जाते. बेस्ट म्हणजे बृहन मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, त्यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर आहे स्पिनोझा पुरस्कार, जो डच नोबेल या नावाने देखील ओळखला जातो. जोईता गुप्ता यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर आहे कोतापल्ली जयशंकर पुरस्कार, आचार्य गोपी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर आहे पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार, ओल्गा टेलिस यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे शेवटचे 2 एवढे जास्त काही महत्त्वाचे नाही आहेत. तुम्हाला विचारले तर हे जास्त पुढचे विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करूया. जे काही विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच लेक्चर बघतात त्यांच्यासाठी सूचना की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण एक क्विक रिव्हिजन करत असतो, ज्याच्यामध्ये पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये जे काही झालेलं आहे ते आपण फास्टमध्ये त्या ठिकाणी बघत असतो. सो पहिला पुरस्कार जो आपण बघितला, गांधी शांतता पुरस्कार 2021, गोरखपूरमधल्या गीता प्रेस या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने त्यांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. या संस्थेनं पुरस्काराची रक्कम स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. 1923 मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे. अर्थ याला 100 वर्ष पूर्ण आहेत. बऱ्याच पुस्तकांचं त्या ठिकाणी त्यांनी प्रिंटिंग केलेलं आहे. त्यातल्या त्यात श्रीमद भगवद्गीतेच्या 16 कोटी आहेत. इतर 14 भाषांमधली 41 कोटी पुस्तकं त्यांनी प्रिंट केलेली आहेत. महात्मा गांधी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 1995 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. गांधीयन प्रिन्सिपलचा वापर करून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. 1 कोटी रुपये पुरस्काराची रक्कम आहे. पंतप्रधान या निवड समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी असतात. 2020चा पुरस्कार जो आहे तो शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर देण्यात आला, जे बांगलादेशचे त्या ठिकाणी व्यक्ती होते. पहिला पुरस्कार टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जुलियस नायरेरे यांना त्या ठिकाणी देण्यात आला. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 2022चा त्या ठिकाणी घोषणा झाली होती 22 मध्येच, परंतु देण्यात आला 23ला. त्या थोडा महत्त्वाचा आहे. दामोदर मावजो जो कोकणी भाषेतील लेखक आहे त्यांना हा पुरस्कार गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते त्या ठिकाणी देण्यात आला. 1961 मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार 1965 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आला जी शंकर कुरूप यांना. ज्या काही 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा आणि इंग्रजी अशा टोटल 23 भाषेतील साहित्यिकांना दरवर्षी त्या ठिकाणी हा पुरस्कार दिला त्या ठिकाणी जातो. मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही. भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट जी एक टाइम्स ऑफ इंडियाची संस्था आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. 11 लाख रुपये रोख या पुरस्काराचं स्वरूप आहे. आतापर्यंत हिंदी भाषेतील लेखकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आशापूर्णा देवी ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. अमिताभ घोष हे एकमेव इंग्रजी भाषेतील लेखक त्या ठिकाणी आहेत. आतापर्यंत 4 मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 19चा पुरस्कार अक्कितम अच्युतम नंबूद्री मल्याळम लेखक आहेत आणि 21चा पुरस्कार नीलमणी फुकन हे आसामी भाषेतील आहे त्यांना मिळालेला आहे. 4था राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मध्य प्रदेशला
आहे. सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार गंजमला त्या ठिकाणी आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. ओके, नंतर फ्लोरेन्स नाइटिंगेल नावाच्या एक नर्सेस होता, त्यांच्या स्मरणार्थ नर्सिंग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नर्सेसला त्या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं. 30 महिलांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. याच्यामध्ये महाराष्ट्रातील 3 आहेत, सुजाता पीटर तुस्कानो, ब्रिगेडर अमिता देवरानी आणि पुष्पा श्रावण पुढे. 1973 मध्ये केंद्रीय महिला आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. 50,000 रुपये रोख अशी पुरस्काराची रक्कम आहे. पहिला बँक ऑफ बडोदा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार कोणत्याही भाषेतील पुस्तक आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये अनुवाद करणारा लेखक या दोघांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. अल्लाह मियाँ का कारखाना या पुस्तकासाठी मोहसिन खान जे पुस्तकाचे मूळ लेखक आहेत आणि सईद अहमद ज्यांनी या उर्दू भाषेच्या पुस्तकाचा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सो बेसिकली कोणत्याही भाषेतील पुस्तक आणि त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. गीतांजली श्री यांच्या निवड समितीने ह्याची निवड केलेली आहे. यांना 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि असा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय साहित्यिका त्या ठिकाणी आहेत, हे तुम्हाला माहिती असू द्या. जागतिक आरोग्य संघटनेचा जागतिक तंबाखू विरोधी दिवस पुरस्कार जो आहे तो मेघालय राज्याला त्या ठिकाणी आहे. जर्मन बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार सलमान रश्दी आहे. अमेरिकेच्या श्रम विभागाचा इक्बाल मसीह पुरस्कार ललिता नटराजन यांना त्या ठिकाणी आहे. क्रिस्टोफर ब्लँड पुरस्कार पॅटरसन जोसेफ यांना त्या ठिकाणी आहे. नंतर आहे आंतरराष्ट्रीय युनियन सार्वजनिक वाहतूक पुरस्कार जो केरळ राज्याच्या रस्ते वाहतूक महामंडळाला आणि मुंबईमधल्या बेस्ट या संस्थेला त्या ठिकाणी आहे. स्पिनोझा पुरस्कार ज्याला डच नोबेल देखील नावानं ओळखलं जातं, त्याला तो पुरस्कार जोईता गुप्ता यांना देण्यात आलेला आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.